हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझा आवाज येतोय का. नमस्कार. नमस्कार, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? नमस्कार सर. माझा जर आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल तर प्लीज मला सांगाल का कोणी आवाज येतोय व्यवस्थित म्हणून. थँक्यू. नमस्कार. अजून मला वाटतं एक 2-4 मिनटं पण थांबावं. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो मच रुपाली. ठीक आहे. ओके, थँक्यू. आवाज येतोय. थँक्यू सो मच. चालू करूया. ओके, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. मी दीपाली कुलकर्णी आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे. स्वराज्य देशा ह्या समूहातर्फे आज मला ही संधी इथे लाईव्ह येण्याची मिळाली आहे. त्याबद्दल सर्वात आधी मी ह्या सगळ्यांचे आभार मानते, ह्या टीमचे, की एका छान विषयावरती संवाद साधण्यासाठी आज मला इथे आमंत्रित केलं आहे. खूप खूप धन्यवाद सर, आणि सगळ्या टीमला खूप धन्यवाद. आणि आपण आता सुरू करूया. सगळ्यांना पुनश्च एकदा माझा नमस्कार. योगाभ्यास आणि प्रतिकारशक्ती ह्या विषयावर आज आपल्याला बोलायचं आहे. खरं तर सध्याच्या काळामध्ये ह्या विषयावर बोलणं जास्त मला संयुक्तिक वाटलं, कारण की सगळेच जण आपण आपल्या तब्येतीच्या बाबतीत सध्या खूप काळजीत आहोत. एक दहशत आपल्या आजूबाजूला फिरते करोनाच्या रूपामध्ये, आणि त्यामुळे कदाचित सगळेजण आपण खूप अवेअर झालेलो आहोत की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःला आपण तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. कारण की बघतोय आपण खूप लोक ह्याची शिकार झालेत, अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे स्वतःला जपणं, स्वतःची काळजी घेणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण स्वतःची काळजी योग्य पद्धतीने घेतच आहोत. ज्या नियम आपल्याला सध्या घालून दिलेत की सातत्याने हात धुवा, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, ह्या सगळ्याचं नक्कीच आपण सगळेजण पालन करतोय आणि करत राहू. पुढचा बराच काळ अजून आपल्याला ह्याच्यासोबत डील करावं लागणार आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीशी आपल्याला सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीशी सामना कसा करायचा ह्या विषयी थोडंसं योगाच्या माध्यमातून मी आज आपल्याशी बोलणार आहे. योग अभ्यासच का करावा, तो कधी करावा, कसा करावा, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतातच. आपल्यापैकी काही जण ऑलरेडी योगाभ्यास करत असतील, काहींनी आत्ता रिसेंटली सुरू केलं असेल ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये, किंवा काहींना इच्छा असेल की आता आम्हाला योग केला पाहिजे इथून पुढे आपल्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी किंवा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी. ज्या सगळ्यांना असं वाटतंय किंवा जे लोक करतायत योग, ह्या सगळ्यांचं खरं तर मी खूप अभिनंदन करेन. ते अशासाठी की व्यायामाचे अनेक प्रकार आहेत, आपण व्यायाम केला पाहिजे आणि ते सगळे प्रकार चांगलेच आहेत, नो डाऊट. कुठल्याही प्रकाराचा व्यायाम आपण नक्की केलाच पाहिजे. पण योग अभ्यासच का केला पाहिजे, तर योग ह्या शब्दाचाच अर्थ जर आपण बघितला तर योग म्हणजे जोडणे. युज धातूपासून योग हा शब्द बनलेला आहे, जोडणे. मग कुणी कुणाला कशाशी जोडायचंय,
तर आपण स्वतःला आपलं शरीर आणि मन झालंय काय की सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपलं मन वेगळं आणि आपण शरीर वेगळं, ह्या दोघींना आपण वेगळं ट्रीट करतो खरं तर. आणि एका दुष्ट चक्रामध्ये आपण अडकलेलो असतो की मला शारीरिक काही दुखणी आहेत म्हणून माझं मनस्वास्थ्य बिघडलंय, किंवा मला मानसिक मी खूप अनस्टेबल आहे म्हणून माझी दुखणी वाढली आहेत. खरं तर मन आणि शरीर ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच. ह्या दोघांची आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली आणि शरीर आणि मन एकमेकांना जोडून ठेवलं तर निश्चितपणे आपण आरोग्याच्या वाटेवरती आहोत असं समजायचं आहे. त्यामुळे योग करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की आपण शरीर आणि मन एकमेकांना जोडल्या जाऊ शकतं. आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकांना पूरक अशा पद्धतीने आपण आपलं दिनचर्या किंवा आपली लाईफस्टाईल, आपली दैनंदिन सगळी कामं ठेवली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. हे झालं योग का करायचा ह्याचं कारण. मग तो कसा करायचा, केव्हा करायचा, कुणी करायचा, अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. साधारणपणे माणूस व्यायामाकडे किंवा योगाकडे वळताना जे मी बघते गेले अनेक वर्ष योगा ह्या फील्डमध्ये असताना, की काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम आलाय, सांधे दुखतायत, गुडघे दुखतायत, थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, मधुमेह आहे, अशा अनेक वेगवेगळ्या आपण कारणाने जेव्हा ग्रासले जातो तेव्हा मग मनात येतं की नाही आता आपल्याला योग केला पाहिजे. मुळात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. एखादा रोग आपल्या मागे जडला किंवा आपलं खूप वजन वाढलंय, मग आपण ह्याच्याकडे वळण्यापेक्षा ॲट व्हेरी अर्ली स्टेज, आपण अगदी लहानपणापासून म्हणजे साधारण 12 वर्षापासून ते पुढे कितीही वर्षापर्यंतचा व्यक्ती योग करू शकतो. मग आपण खूप लवकर जर ह्या मार्गाकडे वळालो तर हे होणारे जे काही त्रास आहेत ह्याच्यातनं आपल्याला नक्कीच आपण स्वतःला वाचवू शकतो. कारण अतिशय सुंदर हे आयुष्य आहे आणि ह्या सुंदर आयुष्याचा आपल्याला इतका छान उपभोग जर घ्यायचा असेल तर स्वतःला फिट आणि फाईन ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. तर योग कुणी करावा. योग 12 वर्षापासूनच्या पुढच्या कितीही वर्षापर्यंतचा व्यक्ती योग करू शकतो नक्कीच. मग कधी करायचा, अनेकांचा प्रश्न असतो की कधी करायचा. शक्यतो आयडियली सांगितलं जातं की सकाळी रिकाम्या पोटी आपण योग केला पाहिजे. रिकाम्या पोटी जेव्हा आपल्याला योग करायचा आहे तेव्हा निश्चितपणे आपण छान एक रात्रभर झोप झालेली असते, मनही प्रसन्न असतं, शरीरही ताजंतवाणं असतं, दिवसभराचे आपले जो काही थकवा असतो तो सगळा निघून गेलेला असतो. प्रसन्न अशा सकाळी पहाटे योग केलेला केव्हाही चांगला. पण आता अनेक व्यवधानं आहेत, प्रत्येकाच्या मागे काही ना काही, कुणाला ऑफिसला जायचं आहे, कुणाला टिफिनची गडबड आहे, कुणाला शक्य होत नाही आहे, तर हरकत नाही. अगदी सकाळी झाला नाहीच तर संध्याकाळची वेळ साधारण आपण कमीत कमी 4 तास आपण जे काही खाल्लं आहे त्याच्यानंतर 4 तासाचा गॅप जाणं आवश्यक आहे. भरल्या पोटी आपण आसनं व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे एकतर पहाटे सकाळी करा किंवा संध्याकाळी, अशा ह्या 2 वेळा आपण योग करू शकतो. मग तो कुठे करायचा. आपल्याला सगळ्याच गोष्टींची खूप घाई असते, मग पटापटा कुठेतरी जिथे जागा मिळाली आज केलंय आणि मग मी खूप व्यायाम केलाय असं नाही. मुळात योग ही गोष्ट निरंतर आणि खूप शांततेने करायची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण एक ती योग्य ती जागा जिथे भरपूर आपल्याला हवा उजेड असेल, कुणाचा डिस्टर्बन्स नसेल, अशी आपण एक जागा निवडायची आहे. ह्या जागेवरती बसून आपल्याला योग करायचा आहे. आता योग करायचा म्हणजे योगामध्ये नेमकं करायचं काय आहे. ते योगाचे अनेक आता आसनं जर आपण म्हटले तर हजारो आसनं आहेत, प्राणायाम आहे, योगाचे काही नियम खरं तर पतंजली ऋषींनी आपल्यासाठी सांगून ठेवलेले आहेत. ह्या नियमांचं जर आपण पालन करत राहिलो तर निश्चितपणे आपल्यात जो आमूलाग्र बदल होईल. योगामध्ये जो आपल्याला परिणाम दिसतो तो अंतर्बाह्य मिळतो. ते कदाचित तुम्ही दुसरा कुठला व्यायाम अगदीच करत असाल, जीवतोड करत असाल वजन कमी करण्यासाठी म्हणून, तर त्याचा इफेक्ट नक्की पटकन दिसेल, पण तो तितकाच पटकन उतरेल सुद्धा.
योग ही गोष्ट अशी आहे की जी आपल्याला सातत्याने करायची आहे आणि त्याचा हळूहळू आपल्यावर परिणाम दिसायला लागतो आणि जो काय परिणाम दिसतो तो अंतर्बाह्य असतो. तर मी सांगत होते पतंजली ऋषींनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेत. खरं तर हे अष्टांग योग म्हणजे नियम आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असे हे 8 अंग योगाचे आपल्याला पतंजलींनी सांगून ठेवलेले आहेत. मग हे सगळे 8ही अंग आपल्याला, आपण संसारी माणसं आहोत, आपल्या मागे भरपूर व्यवधानं आहेत, आपल्या मागे नोकरी आहे, जॉब आहे, खूप काय काय आहे. मग ह्या संसारात राहून ही सगळी 8ही अंग आपल्याला कशी जमायची? तर खरं इथेच कस आहे. सातत्याने एक 3 महिने जर आपण ह्या पद्धतीने करत राहिलो तर पुढे आपल्याला सांगायची गरज नाही, आपण आयुष्यभर योगाची साथ सोडत नाही. मग यम म्हणजे काय? तर यम म्हणजे त्याच्यामध्ये आपण स्वतःला संयम बाळगायचा आहे. जी आसनं आपण करतो, योगाचा उद्देश हाच आहे की हां, झाले रिकनेक्ट. सगळ्यांचे काय काही प्रश्न येत आहेत, येऊ देत. जसं जसं मला जे वाटेल तसं तसं मी आपल्याला उत्तरं देतच राहीन. थोडंसं एक प्रस्तावना मला थोडी फक्त जी सांगायची ती मी पूर्ण करते आधी. तर यम म्हणजे संयम. सगळ्यात आधी आपण संयम बाळगायचा आहे. संयमाशिवाय आपण योगमध्ये जी काही आपल्याला प्रगती अपेक्षित आहे ती करू शकणार नाही. नियम, हे अनेक नियम आहेत. म्हणजे त्यात अहिंसा आहे. मग अहिंसा म्हणजे आपण काय रोज जाऊन कुणाला हिंसा करणार आहेत किंवा खून करतो अशातला भाग नाही. तर शाब्दिक, वाचिक, कायिक कुठलीही अहिंसा याच्यात अपेक्षित नाही आहे. म्हणजे काय की हळूहळू आपल्या चित्तवृत्ती आपण अगदी शांत करत 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 आपल्यात जो बदल होतो तो फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे नियम काही जे लावून दिलेले आहेत. प्राणायाम, आता प्राणायाम म्हणजे काय? तर प्राण प्लस आयाम असा हा शब्द आहे. प्राण, मग प्राण कशाला म्हणायचं? तर प्राण म्हणजे जो प्राणवायू, ऑक्सिजन आपण घेतो तो, आणि आयाम म्हणजे तो रोखणे, तो लांबवणे, तो जास्तीत जास्त रोखून ठेवणे. आता आपण बघतोय की सध्या हे जे काय करोनाचं चालू आहे तर सगळीकडे आपण पेशंटची जी अवस्था बघतोय की पहिला अटॅक जो होतोय तो त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर होतोय, श्वसन संस्थेवर हा अटॅक होतोय आणि लोकांना श्वास घेता येत नाही म्हणून. हो, नक्कीच. शरीर, मन, भावना यांचा समतोल म्हणजे योग अर्थातच. आणि हा समतोल साधण्यासाठी सातत्याने आपण अभ्यास करणं, त्याचा सराव करणं, अगदी मन लावून हे हे जे लिहिलेलं आहे व्यंकट सरांनी अगदी योग्य आहे की शरीर, मन, भावना यांचा समतोल, हा समतोल साधण्यासाठीच आपल्याला योग अभ्यास करायचा आहे. अशा ह्या नियमांवर आपण जेव्हा चालत जाऊ तेव्हा आपण स्वतःला अगदी निरोगी आणि काय म्हणताल की फ्रेश, ज्याला सकाळी जर तुम्ही अनुभव घेतला असेल कधी, तर सकाळचा तुम्ही 1 तास जर स्वतःसाठी दिला. बरेचदा होतं काय की आपण म्हणतो नाही नाही माझ्या मागे खूप काम आहे, मग मी सकाळचा एवढा वेळ काढूच शकत नाही, माझ्या मागे पुढची कामं आहेत. पण बिलीव्ह मी, तुम्ही जर हा सकाळचा एक साधारण अर्धा पाऊण तास 1 तास स्वतःसाठी दिलात आणि अगदी शांत चित्ताने जर योग अभ्यास केलात तर पुढची साधारण तुम्हाला कामं करण्यासाठी जे काही 7-8-10 तास लागणार आहेत, ही कामं तुम्ही इतकी इफेक्टिव्हली आणि इफिशियन्सीने करता की तुमच्या त्या कामाच्या तासांमध्ये, त्या अवर्समध्ये नक्कीच घट होते. जे काम तुम्ही 8-10 तासांमध्ये करता ते तुम्हाला 5-6 तासामध्ये तुम्ही ते करू शकाल, इतकी तुम्हाला एनर्जी आणि इतका फ्रेशनेस तुम्हाला नक्की जाणवेल. तर ही थोडीशी पार्श्वभूमी झाली की योग, खरं तर योगा हा शब्दच चुकीचा आहे. योग हा शब्द आहे, पण आपल्याकडे योगा असं म्हणायची खूप पद्धत आहे. तर योगा असं त्याला गा जोडलं की मग ते थोडंसं पाश्चात्तीकरण झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपण योग करायचा आहे, योगा नव्हे. आता योग करायचा आहे तर ह्याचे आपण साधारणपणे जेव्हा 1 तासभराचा क्लास करतो, आता योग करताना आणखीन एक मजा येते बघा की लोक म्हणतात हो मी इकडे पाहिले, मला सगळं येतं, मला प्राणायाम येतात, मला आसनं येतात, मला सगळं येतं आणि माझं मी रोज करत असतो. अर्थात माझा भर कुठे तुम्ही क्लासमध्ये जावं आणि
करावा असा नाहीच आहे, पण योग करत असताना त्याचं तज्ज्ञ योग शिक्षकाकडून पूर्णपणे मार्गदर्शन घेणं हे खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येकाची प्रकृती सारखी नसते. त्यामुळे प्रत्येकाला एकसारखा योग प्रकार किंवा एकसारखी आसनं आपण करायला सांगत नाही. त्यामुळे मुळात आपली तब्येत काय प्रकारातली आहे, वात आहे का पित्त आहे का कफ आहे, हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. योग्य तज्ज्ञांकडे आपण त्याच्याबद्दल मार्गदर्शन घेतलं पाहिजे की माझी तब्येत कशी आहे. मुळात ह्या 3 प्रकारात आपल्या प्रकृती मोडते. ह्याशिवाय कुणाला हाडांची काही दुखणे असतात, कुणाचे गुडघे खूप दुखत असतात किंवा अनेक व्याधी, कुणाचे काही ऑपरेशन्स झालेली असतात किंवा कुणाला काही हर्नियाचा त्रास असतो. त्यामुळे आपण अडमधडम उठलं आणि मग मी पाहिलंय, यूट्यूबवर पाहिलंय, कुठेतरी पाहिलंय, टी व्हीवर पाहिलंय आणि मला ते बघून सगळं येतंय असं म्हणून जर आपण हे योग करत राहिलो तर त्याचा चांगला परिणाम होण्याच्या ऐवजी आपल्याला त्याचे वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात. इव्हन प्राणायाम जेव्हा आपण करतो तेव्हा प्राणायामाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. मग हे सगळेच प्रकार जर आपण एकसारखे सगळ्यांनी करायला लागलं तर ते शक्य होणार नाही. प्राणायामामध्ये सुद्धा अनेक प्राणायाम असे आहेत की ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे किंवा हार्टचा काही प्रॉब्लेम आहे अशांनाही हे प्राणायाम आपण करायला सांगत नाही. किंवा अगदी साधा म्हणजे आपण सध्या सगळीकडे खूप याचा इतका बोलबाला झालेला आहे, अनेक आपल्याला माहितीस्तव व्हिडिओज येत असतात आणि आपण ते पाहून करण्याचा प्रयत्न करतो, हरकत नाही करायला. पण आपल्याला आपली तब्येत काय आहे, कुठल्या प्रकारातली आहे, आपल्याला नेमकं काय सूट होणार आहे हे माहीत केल्याशिवाय स्वतःहून आपण हे व्यायामाचे प्रकार करू नये. साधारण 2 महिने 3 महिने जिथे कुठे आपल्याला शक्य असेल, अवेलेबल असेल, एखादे चांगले योग गुरु की ज्यांनी अनेक वर्ष त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, तज्ज्ञ आहेत, अशा मंडळीचा आपण नक्कीच सल्ला घेऊन मगच योग अभ्यासाला सुरुवात करायची आहे. योग अभ्यासात साधारणपणे आपण असं बघतो की सूक्ष्म व्यायाम आम्ही सांगतो की प्रत्येक सांधा, प्रत्येक मसल्सला आपल्याला आपण सर्वात आधी गुडघे दुखणे याची कारणं. ओके, गुडघे दुखण्याची अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिलं जे आपण कारण बघतो की वजन जेवढं वाढेल तेवढं गुडघेदुखीचा त्रास जास्त जाणवायला लागेल. आता आपण सध्या बघतो की सगळ्यात जास्त जर कुठलं दुखणं असेल स्त्री पुरुष दोघांमध्येही तर गुडघेदुखीचं आहे आणि याची अनेक कारणं आहेत. एकतर आपली मी म्हणाले तसं लाईफस्टाईल एवढी बदलली आहे की आपल्याला खाली जमिनीवर बसणं आपण विसरलंच आहेत ऑलमोस्ट. खुर्चीत बसायचं, टेबलवर जेवायचं, त्यामुळे खाली बसणं, उठ बस आपली बंद झालेली आहे. त्यामुळे जो योग्य प्रमाणात गुडघ्याची हालचाल व्हायला पाहिजे ती बंद झाली आहे. त्यामुळे तिथले जे स्नायू आहेत ते आकसल्यासारखे झालेले आहेत. प्रत्येकाच्या बाबतीत हे होतंय. पहिली गोष्ट आहे वजन वाढणं, दुसरी गोष्ट गुडघ्याचं कुठलाही व्यायाम न होणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या आहारामध्ये जी काही कमतरता आहे, कॅल्शियमची कमी झाली की आपली हाडं ठिसूळ व्हायला लागतात. व्हिटॅमिन डी, आपण उन्हात पण जायचं हल्ली विसरलोय. सगळ्यांकडे गाड्या आहेत, गाड्यांमध्ये AC आहे, ऑफिसमध्ये AC आहे, त्यामुळे उन्हाचा आपल्याला काही संबंधच राहिला नाही. व्हिटॅमिन डीचा सगळ्यात मोठा स्रोत आणि नॅचरल स्रोत जो आहे तो आहे सूर्यकिरणं किंवा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडे झालेला अभाव ही सगळी गुडघे दुखण्याची कारणं आहेत. आणि गुडघे दुखीवर योग ह्यासारखा दुसरा कुठलाही चांगला मला तरी वाटत नाही की उपाय आहे. आजकाल गुडघ्याचं नीट ट्रान्सप्लांट वगैरे सगळं होतं, पण शेवटी ते आर्टिफिशियलच आहे. म्हणजे जो आपला नॅचरल जी आपली जडणघडण आहे शरीराची तितका ईज त्याच्यामध्ये नसतो आणि पुन्हा गुडघे बदलून सुद्धा गुडघे दुखण्याची जी समस्या आहे ती पुढे कंटिन्यू होत राहते. तर गुडघ्यासाठी सुद्धा काही खास अशी आपण आसनं करत असतो की ज्यामध्ये गुडघ्याची लवचिकता येईल. ठीक आहे का? आता मोबाईल दिसतंय व्यवस्थित?
एक मिनिट. ठीक आहे. ओके. तर हे झालं नुसतं गुडघ्याच्याच बाबतीत नाही तर संपूर्ण शरीराच्या बाबतीत पण हाच प्रकार आहे की साधी एखादी आपण गाडी बघा, जर काही दिवस एका जागी आपण अशीच लावून ठेवली तर त्याची बॅटरी उतरते. मग आपल्याला त्याला चार्ज करावं लागतं आणि मग हां, शेतात काम करणाऱ्या व्यक्तींना सूर्यप्रकाश भरपूर मिळतो तरी पण त्यांची गुडघे दुखतात. ओके, बरोबर आहे. मी काय सांगितलं की फक्त ही सगळे घटक मिळून आपली तब्येत आहे. की फक्त शेतातलं ऊन खाल्लं पण त्यांना खायला आपण जे सगळं खातो ते सगळं मिळतं का? त्यांना कॅल्शियमची कमी आहे. व्हिटॅमिन डी ठीक आहे मिळतंय पण त्यांना कॅल्शियमची कमी आहे. किंवा कधी कधी ओव्हर एक्झर्शननी सुद्धा गुडघे दुखतात. त्यांना कामाचा ताण जास्त आहे, जास्त चाललं जातं आणि त्यामुळे पण त्यांचे गुडघे दुखतात. आणखीन काही गुडघेदुखी बाबतीत कोणाला शंका असेल तर विचारू शकता. मी सांगते की कोणतीही गोष्ट जेव्हा आपण साधी एखादी भाजी करतो बघा, त्या भाजीमध्ये मीठ आपल्याला योग्य प्रमाणात असेल तरच ती भाजी चांगली लागते. त्याच्यात मीठ कमी पडलं ती ती अळणी लागते, जास्त पडलं तर ती खारट लागते आणि ती खाण्यालायक राहत नाही. जसा आपण म्हणतो की व्यायाम केलाच पाहिजे तसाच शरीराला आरामही मिळाला पाहिजे. जी कष्टकरी माणसं आहेत ती उन्हात राबतात, त्यांना फक्त व्हिटॅमिन डी मिळतं, त्यांना कॅल्शियम मिळत नाही, त्यांना आराम मिळत नाही. त्यामुळे त्यांची तब्येत खालावू शकते किंवा त्यांना गुडघेदुखीचे वगैरे त्रास होऊ शकतात. आता पुन्हा मी माझ्या विषयाकडे वळते. सूक्ष्म व्यायाम प्रत्येक सांध्याला आपण ॲक्टिवेट रोजच्या रोज केलं पाहिजे. त्यामुळे होतं काय की आपल्या एक विशिष्ट आपली जी रोजची कामाची पद्धत आहे त्यात एक विशिष्ट प्रकारचीच हालचाल आपल्याकडे रोज होत असते, आपण करत असतो. आणि त्यामुळे काय होतं की सगळ्याच स्नायूंना व्यायाम मिळेल असं काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक स्नायूला व्यायाम मिळेल असा सूक्ष्म व्यायाम. त्यानंतर काही आसनं आहेत. तर ही आसनं पण अनेक प्रकारची आहेत. ह्या आसनांचं सुद्धा डिझाईन असं असतं की आपली तब्येत काय आहे, आपल्याला काय सूट होणार आहे ह्याचा आपण आधी पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे, तज्ज्ञांकडून ते समजून घेतलं पाहिजे आणि मग तीच आसनं आपण केली पाहिजेत. नाहीतर मग मला वजन कमी करायचं आहे म्हणून मी भराभर खूप आसनं केली तर असा अघोरी प्रयोग जर आपण केला तर तो आपल्या अंगलट येऊ शकतो. योग साधनेमध्ये सगळ्यात महत्त्व जे आहे ते एखादं आसन जेव्हा तुम्ही शिकता ते आसन नक्कीच गाडीवर प्रवास केला तर पाठ दुखणे आणि गुडघे दुखते नक्कीच. गाडी कारण आपल्याकडची रस्त्यांची जी अवस्था आहे त्या रस्त्यांवरून आपण जर सातत्याने दिवसभर खूप प्रवास केला, त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली टू व्हीलरवर जर आपण फिरत असू तर पाठदुखीचा आपल्याला नक्कीच त्रास होतो. पाठदुखीचा आणखीन एक त्रास जो होतो तो एक तर आपला पोश्चर ठीक नाही. आपण ऑफिसमध्ये आणि आत्ता हल्ली सगळी कामं कम्प्युटर्सवर असतात, त्यामुळे कम्प्युटरसमोर बसून एकाच स्थितीमध्ये आणि आपला पोश्चर नीट नसल्यामुळे नक्कीच पाठ दुखण्याचा त्रास जास्त झालेला आहे. आणि गुडघेसुद्धा आपण गाडीला किक मारणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा गुडघे दुखतात. त्यानंतर आसनांच्या बाबतीत तेच आहे की रोज तुम्ही ठरवून 2च आसनं करा, पण त्या आसनाच्या स्थितीमध्ये आपल्याला स्वतःला किती वेळ आपण ठेवू शकतो, किती टिकवू शकतो ते आसन हे फार महत्त्वाचं आहे. अर्थात आपल्याला आसन कुठलं सूट होणार आहे हे आधी आपल्याला माहीत करून घेतलं पाहिजे. ह्या आसनांचा सराव सातत्याने योगामध्ये एक आम्हाला महत्त्वाचा एक असं श्लोक जो शिकला आहे आणि जो मी नेहमी सगळ्यांना सांगते की आपण एखाद्या गोष्टीच्या ना आरंभशुरासारखा एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो, खूप करतो 8-15 असे खूप अनेक लोक आम्ही ह्याच्यामध्ये पाहिलेत की महिनाभर खूप करतात, जाऊ दे ह्याचा काय मला इफेक्ट दिसत नाही आहे, माझं काय वजन कमी होत नाही आहे, मला काही फरक पडत नाही आणि ते सोडून देतात. योग हा मुळात असा महिना 2 महिने 4 दिवस 8 दिवस करण्याचा प्रकार नाही. योग किती दिवस करायचा, तर जोपर्यंत आपण अन्न घेतो, जोपर्यंत आपण खातोय
तोपर्यंत, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटपर्यंत जोपर्यंत आपले हातपाय चालत आहेत तोपर्यंत आपल्याला योग केलाच पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याकडे पेशन्स असले पाहिजे, की आपण सध्या सगळीकडे खूप बोलबाला आहे, हे जिम आहे, ते डाएट प्लॅन आहे, अमुक आहे, ढमुक आहे, खूप गोष्टींचा भडीमार आहे. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन खूप आहे. आपण कुठल्याही एका गोष्टीवर टिकून राहत नाही. त्यामुळे जो आपल्याला परिणाम अपेक्षित आहे तो मिळणं अशक्य आहे. योग आपल्याला स्थिर राहायला शिकवतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सातत्याने, निरंतर, म्हणजे समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासे यथाशक्ती निरंतर. तुम्ही रोज 50, 100, 200 सूर्यनमस्कार घालावं असं अपेक्षित नाही. तुम्ही रोज 12च सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने योग्य वेळी घाला. योग्य प्राणायाम जे आपल्या शरीराला, आपल्या प्रकृतीला सूट होतात ते प्राणायाम रोज करा. ह्यातनं नक्कीच आपल्याला पुढे आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला जे परिणाम आवश्यक आपण अपेक्षा करतोय ते आपल्याला नक्की मिळू शकतात. सूक्ष्म व्यायाम झाली, काही आसनं झाली, त्यानंतर प्राणायाम. अशा पद्धतीने आपण जर रोज अभ्यास करत राहिलं तर आपल्याला मी सांगितलं तसं वजन तर नक्की कमी होणारच होणार, पण आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावरती जे काही स्थैर्य लाभणार आहे, जो आनंद मिळणार आहे, त्यामुळे आपण अगदी सकारात्मक आपला जो प्रवास चालू होईल. त्यामुळे मग आता जर आपण म्हटलं की आता खूप कसोटीचा आपल्यासाठी काळ आहे, हा फक्त आता करोनाच्या दिवसात नाही, आयुष्यभर माणसाला कसोटीचे अनेक प्रसंग येतात. ह्या प्रसंगातून तरुण जायचं असेल तर आपल्याला मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक बळकटी आपल्यामध्ये पाहिजे. कारण एखाद्या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपलं मन जेवढं पक्कं पाहिजे तेवढं शरीरही स्वस्थ पाहिजे. त्यामुळे ह्याची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे की मन आणि शरीर हे स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला योग करायचा आहे. योग ह्या विषयावर आपण खूप वेळ बोलू शकतो, डिटेलमध्ये आपण सांगू शकतो की मग किती योग आहेत, योगाची आसनं किती आहेत, प्राणायाम किती आहेत, ते कसे करायचे आहेत. आता ह्या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करीन. 2 ते 3 तास एकाच जागेवर बसल्यानंतर पायाला मुंग्या येतात, त्याचं कारण काय? अगदी योग्य असा तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे. एकाच जागी जर आपण सातत्याने बसून राहिलो, खरं तर अर्ध्या तासापेक्षा एका जागी जास्त बसूच नाही असं सध्याच्या एका रिसर्चमध्ये रिसेंटलीच मी वाचलं की एका जागी जर आपण सातत्याने बसत राहिलो तर तिथे काही हालचालच होत नाही. आपण एका जागी एका पोझिशनमध्ये बसून राहिलो तर रक्त पुरवठा पर्टिक्युलरली पायांना व्यवस्थित होत नाही आणि मग आपल्याला तिथे नमनेस वाटतो, पायाला मुंग्या आल्यासारखं वाटतात. ह्याच्यासाठी तात्काळ करण्याचा तर एक तर आपण करतच असतो की आपण तिथे लगेचच पाय हलवतो. पण हे जर आपल्याला व्हायचं नसेल तर त्याच्यासाठी पुन्हा एक सातत्याने तासभराचा जो आपण डिझाईन केलेला प्रोग्राम असतो, तर कुठल्या एका पर्टिक्युलर एकाच आसनाने तुम्हाला फरक पडेल असं नाही. तर पायासाठी म्हणूनचे जे काही आम्ही व्यायाम करून घेत असतो त्याच्यासाठी साधं आहे की पाय लांब करून बसा, तळव्यांची हालचाल करा. योग जो आहे त्याच्यामध्ये मुळात ताण, दाब आणि पीळ ह्या त्रिसूत्रीवर आधारित ही सगळी आसनं किंवा आपण जे काही व्यायामाचे प्रकार करतो ह्या 3 सूत्रांवर आधारित असतात. त्यामुळे पायाला थोडासा ताण देणारे जर तुम्ही व्यायाम रोज सकाळी किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जर केले तर निश्चितपणे आपल्याला हा जो होणारा त्रास आहे हा नक्की कमी होईल. व्हेरिकोज व्हेन्स असतील, पायात रोज मुंग्या येणं, क्रॅम्प येणं, पाय दुखणं, ह्या सगळ्यांसाठी पायासाठीचे म्हणून जे आपण आसनं करतो, पायाला ताण देणारी आसनं ती करायची आहेत. त्याच्याने नक्कीच आपल्याला फरक पडेल. जसा पायाचं आत्ता ह्यांनी विचारलं तसंच अनेक लोकांना स्पॉन्डिलिसिसचं, ज्यांनी आत्ता पाठदुखीचं पण विचारलं, मानदुखी आहे, पाठदुखी आहे, स्पॉन्डिलिसिसचा जो त्रास असतो तो त्रास देखील मानेचे जे काय आपण नेक एक्सरसाइज रोज करत असतो त्या सगळ्यांनी आपल्याला नक्कीच फरक पडतो. योग कशा प्रकारे करावे?
तर योगाचं मी आत्ता सांगितलंच की आपल्या तब्येतीनुसार आधी आपल्याला हे माहीत करून घ्यायचं आहे की मला कुठली आसनं चांगली जमणार आहेत, मी करू शकणार आहे, ज्याने मला फायदा होणार आहे, अशी आसनं सगळ्यात आधी आपल्याला माहीत करून घ्यायची आहेत. आणि त्या पद्धतीने मग आपण आपल्याला कुठला व्यायाम प्रकार सूट होतो तो ठरवायचा. मी जे आता म्हणाले की तज्ज्ञांचं मार्गदर्शन जे घ्यायचं असतं ते याच्यासाठी की अनेक आसनं आहेत. मग आता नेमकं आसन निवडायचं कसं, कशाच्या नंतर काय करायचं, हे आपण कसं ठरवायचं. तर हा सरावानी येणारा आहे की फक्त पहिल्याच दिवशी मी 10 प्रकारचे वेगवेगळे आसनं केलेत आणि मला फायदा झाला, तर असं होत नाही. त्याच्यासाठी सातत्याने आपल्याला वेगवेगळे प्रकार त्याच्यातले आजमावून बघावे लागतात आणि त्या पद्धतीने आपल्याला आपल्यासाठी कुठला योग प्रकार चांगला आहे किंवा योग्य आहे ते ठरवता येईल. उठताना आणि बसताना गुडघ्यात आवाज येतो, हे सगळ्यात मोठं साईन आहे की आपली हाडं ठिसूळ होत आहेत. जेव्हा हाडं ठिसूळ व्हायला लागतात तेव्हा अशा प्रकाराने गुडघ्यामध्ये किंवा आपल्या हाडांमध्ये आवाज यायला लागतो. ह्याच्यासाठी आपल्या आहारात आपण योग्य तो बदल केला पाहिजे. आपल्याकडे एक आपल्याला समजूत असते की कॅल्शियम कमी झालंय, हिमोग्लोबिन कमी झालंय, काही कमी झालंय, तर लगेचच आपण सप्लिमेंट्स वरून घ्यायला लागतो. ह्या सप्लिमेंट्स काही प्रमाणात आपल्याला तात्पुरता रिलीफ देतात, पण फक्त वरून घेतलेले सप्लिमेंट्स हे आपल्याला नेहमीसाठी रिलीफ देणार नाही. त्याच्यासाठी आपल्या जेवणात, आपल्या आहारात आपण भरपूर फळं घेतली पाहिजेत, दूध प्यायलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कॅल्शियमचा पुरवठा योग्य प्रमाणात होईल. एक पंचसूत्री आहे बघा, आहार, विहार, आचार, विचार आणि मग गरज पडली तर उपचार. सगळ्यात पहिला जो आहे तो आपला आहार. आहार हा आपला अगदी योग्य प्रमाणात चौफेर असा आहार पाहिजे. त्यानंतर विहार, आपण रोज कमीत कमी 2 ते 5 किलोमीटर आपल्या क्षमतेनुसार पायी फिरलं पाहिजे, पायी चाललं पाहिजे. आचार, मग आचार काय, तर आपल्यासाठी काय योग्य आहे काय नाही, आपण कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि त्याच्यावरती आचार आपण करायचा आहे. आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला 100% नक्की बरं वाटतं. नाहीच झालं तर शेवटचा पर्याय आहे की आपल्याला आपण उपचार केले पाहिजे. डोळ्यांचा व्यायाम करावा का आणि कसा? नक्कीच डोळ्यांचा व्यायाम आपण केलाच पाहिजे. डोळ्यांना सध्या तर आपल्या खूपच काम आहे. सतत आपल्यासमोर कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप ताण येतो. तर त्याच्यासाठी एक त्राटक नावाचा प्रकार आहे ज्याच्याने आपण डोळ्याचं आरोग्य सुधारू शकतो. आता हे अगदीच आपल्याला घरात शक्य नसेल, त्राटक कसं करायचं एक छोटीशी माहिती सांगते मी की एका अंधाऱ्या जागेवर, अंधाऱ्या खोलीमध्ये एखाद्या स्टूलवर मेणबत्ती लावून ठेवायची किंवा आपल्या घरात देवघरात दिवा लावलेला असतो त्या ज्योतीकडे एकटक बघायचं. जोपर्यंत आपल्या डोळ्यातनं खळखळ खळखळ पाणी जात नाही तोपर्यंत त्या ज्योतीकडे आपण एकटक बघायचं. अगदीच ते शक्य झालं नाही तर अगदी सोपा प्रकार आहे, आपल्या हाताचा अंगठा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि ह्या फिंगर टिपकडे आपलं लक्ष आपण दिलं पाहिजे आणि एकटक त्याच्याकडे बघायचं जोपर्यंत आपल्या डोळ्यातनं पाणी जाणार नाही. हात लांब न्या, आपली नजर लांबपर्यंत न्या. हेच दोन्ही डोळ्यांसाठी दोन्ही हातांनी करा आणि एक 5 मिनटं डोळे बंद करून बसा. थोडंसं ध्यान लावा, नक्की डोळ्याचा आपल्याला आराम पडेल. आणखीन मला वाटतं राजश्रीचा एक प्रश्न होता, ॲसिडिटी कमी होण्यासाठी काही उपाय सांगता येईल का? अगदीच, ॲसिडिटी कमी होण्याचे अनेक कारणं आहेत. म्हणजे मुळात ॲसिडिटी होण्याचेच काही कारणं आहेत. एकतर जागरण होणं, खाण्यामध्ये आपण काही मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ खाणं, जेवणाच्या वेळा न पाळणं, ह्या सगळ्यांमुळे आपल्याला ॲसिडिटी होते. पण आता कधी कधी इलाज नाही, ॲसिडिटी होतेच. मग ह्याच्यासाठी कुठलंही वरून औषध घेण्यापेक्षा काही प्राणायामाचे प्रकार आहेत. एकतर शीतली प्राणायाम आहे आणि सितकारी प्राणायाम आहे. शीतली प्राणायाम अगदी सोपा आहे. इथे मी मला दाखवणं शक्य आहे तेवढं ती दाखवीन, ह्याचा सगळ्यांनाच उपयोग होईल. शीतली प्राणायाम म्हणजे फक्त आपल्याला जीभ बाहेर काढायची आहे.
एकदा जीभ बाहेर काढली की जिभेचा फोल्ड करायचा आहे, द्रोण करायचा आहे. असं करून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास नाकाने बाहेर टाकायचा आहे. ह्याला म्हणतात शीतली प्राणायाम. हा प्राणायाम मिरॅकलस आहे. ह्याचा खरोखर जादूसारखा इफेक्ट ॲसिडिटीवर होतो. राजेश्री मॅडम, जर तुम्ही सातत्याने हा प्राणायाम रोज सकाळ संध्याकाळ औषध घेतल्यासारखं, जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात असं औषध ह्या वेळेला घ्या, ते आपण घेतो, तसं जर आपण हा प्राणायाम सकाळ संध्याकाळ 5-5 मिनटं जरी केला तरी मला तुम्ही 8-10 दिवसांनी सांगा की तुमची ॲसिडिटी कमी झाली. अर्थात त्याच्याबरोबरीने आपल्याला बाकी व्यायाम प्रकार केलेच पाहिजे. मुळात ॲसिडिटी जी होते ती अन्नपचनाचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे होते. त्यामुळे त्याच्यासाठी आधी अन्न पचलं पाहिजे. पचनाच्या ज्या प्रक्रियेत काही अडथळे, तर ते इतर बाकी सगळ्या व्यायामामुळे, जसं आपण पवनमुक्तासन करतो, अशी काही आसनं आहेत की जे आपल्या अन्नपचन सुधारण्यासाठी आहेत. हे फक्त शीतलीनी फरक पडेलच पडेल, पण जर नाही पडला तर समजायचं की आपल्या अन्नपचनाच्या क्रियेमध्ये कुठेतरी काहीतरी अडथळा आहे, योग्य पद्धतीने आपल्याला अन्न पचत नाही आहे, म्हणून आपल्याला ॲसिडिटी होते. तर त्याच्यासाठी सगळेच व्यायाम प्रकार जे आहेत अन्नपचनासाठी म्हणूनचे, ते आपण नक्की केले पाहिजे. पण अगदी कुठेतरी अचानक आपल्याला छातीत जळजळ व्हायला लागले, ॲसिडिटी जास्त वाढली आहे, तर शीतकारी आणि शीतली असे प्राणायाम आपण नक्कीच करू शकतो. हाडांचा आवाज यायला लागेल त्याने आहारात काय काय घ्यायला पाहिजे. आहारामध्ये सगळ्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्कीच असला पाहिजे. कडधान्य जेवढी खाता येतील तेवढी खाल्ली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन सी सुद्धा ज्याच्यातनं मिळेल, म्हणजे संत्रं आहे, मोसंबी आहे, लिंब आहे, हे सगळं पण आपल्या आहारामध्ये सातत्याने रोजच्या याच्यामध्ये सॅलड खा किंवा दूध, हे तर महत्त्वाचं आहेच. आपण दूधही भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे. 1 महिना उचकी 24 तास लागते. कशामुळे? उचकी लागण्याचं सुद्धा एक कारण थोडंसं ॲसिडिटीकडे झुकणारच आहे, की जेव्हा आपल्या श्वासनलिकेत काहीतरी ऑब्स्टॅकल येतं तेव्हा उचकी लागते. त्यामुळे अर्थातच जर हा 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस तुम्हाला याचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा. काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स डॉक्टर सांगतील ते आपण करून घ्या. एकदा खात्री करून घ्या की आपल्याला कुठला इतर त्रास नाही. जेव्हा हे आपल्याला कळेल तेव्हा, आणि सातत्याने पायी चालणं आणि योग करणं ह्याच्यासारखा दुसरा इलाज नाही. कुठल्याही आपल्या आजारावर म्हणा किंवा शारीरिक मानसिक व्याधीवर आपण जास्तीत जास्त योग हा इलाज म्हणून केला पाहिजे. चांगला आहार वजन वाढीला कारणीभूत ठरतो, तेव्हा डॉक्टर आहार कमी करायला सांगतात. आपण खूप ताटभर खूप मोठं भरून खातोय म्हणजे आपण खूप चांगलं खातोय. मुळात हा विचार अतिशय चुकीचा आहे. म्हणजे आपण समजा 2-4 पोळ्या भाजी वरण भात हा काय आपला रोजचा आहार घेत असतो, ह्याच्यातनं मिळणाऱ्या कॅलरीज आहेत, विटामिन्स आहेत, हे आपल्याला दुसरा एखादा पौष्टिक पदार्थ 2 चमचे खाल्ल्यावर सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे भरपूर खाणं आणि चांगलं खाणं हे 2 वेगळे प्रकार आहेत. डॉक्टर खायला कमी सांगतात, नो डाऊट. आपल्याकडे आपण ठोस आहार म्हणून काय करतो की रोज भरपूर 2-3 पोळ्या, आणि आपलं असं असतं की जाऊ दे, मला चटणीच चालते, मला एवढीशी भाजी चालते, काहीही चालतं. हा चुकीचा आहार आहे. तुम्ही पोळी भलेही खाऊच नका, चालेल, काही हरकत नाही. पोळीमधनं आपल्याला जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्या उलट आपण जी भाजी खातो ती कमीत कमी तेलाची, कमीत कमी मसाले घातलेली, उकडलेली भाजी आपण चांगली भांडवर, म्हणजे जेवढी भाजी आपण घरातल्या 4-5 माणसांसाठी करतो ती खरं तर आयडियली एका माणसाने तेवढी भाजी खायला पाहिजे. त्यामुळे चांगला आहार आणि जास्त आहार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो आधी समजून घ्या आणि आपल्यासाठी काय पौष्टिक आहे, मग ते थोडंसं खा पण ते पौष्टिक आहे तर ते खा. चांगलं पौष्टिक खाण्याने वजन वाढत नाही. आपण जे अवरसवर बाकीच्या गोष्टी खातो त्याच्याने वजन वाढतं, चांगलं खाण्याने वजन वाढत नाही.
गुडघेदुखीवर काय इलाज आहे का? मी तेच सांगितलं की गुडघेदुखीवर अनेक इलाज आहेत. आपलं गुडघ्याचं नेमकं किती नुकसान झालं आहे हे आधी आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, की आपले हाडं किती ठिसूळ झालेत. आपलं होतं काय माहिती का, जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण विहीर खोदतो. खूप काहीतरी दुखायला लागलं की मग आपण धावपळ करतो. सांगायचा आज सगळ्यांपर्यंत हाच महत्त्वाचा उद्देश आहे माझा, की आपल्याला तहान लागल्यावर आपण विहीर खोदायची नाही. मला काहीही त्रास नाही तेव्हाच, म्हणजे मी स्वतः ह्याच्यातनं गेलेली आहे, की अनेक दुखण्यांची शिकार झाल्यानंतर हे शहाणपण मला सुचलं आहे, की मी योग केला पाहिजे, मी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे, माझ्या आहारात बदल केला पाहिजे. तर त्यामुळे गुडघेदुखीवर अनेक इलाज आहेत, जसे मी आत्ता सांगितले की त्याच्यासाठी काही विशिष्ट व्यायामाचे प्रकार आहेत, ते आपण केले पाहिजेत. पण मुळात आपल्या गुडघ्याचं किती नुकसान झालं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. जर खूपच हाडं ठिसूळ झाली आहेत, डॉक्टरांनी खाली बसायला नाही सांगितले आणि आपण खाली बसून भराभर भराभर व्यायाम करतोय, खूप सूर्यनमस्कार घालतोय, तर आपल्या गुडघ्याचं अजून नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जर एकदा गुडघेदुखी सुरू झाली आहे तर मुळात म्हणजे बोन डेन्सिटी आहे, अनेक डॉक्टर सांगतील ते सगळे आपण त्याच्या इन्व्हेस्टिगेशन्स, त्याच्या तपासण्या केल्या पाहिजेत. आणि मग एकदा ओके झालं की डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला की तुम्ही हे व्यायाम प्रकार करू शकता, तर नक्कीच त्याच्यातनं आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे मी सांगते की माझ्या मानेला पट्टा होता, हाताला पट्टा होता, स्पॉन्डिलोसिस भरपूर होता, डायबिटीस तर आहेच, बीपीचा पण त्रास होता. पण मला खूप आनंद होतोय सांगताना की सातत्याने जेव्हा आपण योग अभ्यास करतो तेव्हा या सगळ्या गोष्टींवरती आपण नक्कीच मात करू शकतो. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातनं हे सगळ्यांना तुम्हाला ठामपणे सांगू शकते की आपण नक्कीच योगाभ्यासाने खूप खूप गोष्टींवरती मात करू शकतो. उचकीवर काही उपाय आहे का? मी आत्ता तेच सांगितलं की उचकी ही अन्न प्रक्रियेशी काहीतरी त्याचं म्हणजे आहे की संबंध. आपल्याला अन्न पचत नाही आहे, खूप ॲसिडिटी आहे, अन्ननलिकेमध्ये जर कुठेतरी काहीतरी अडथळा आहे तर उचकी लागते. उचकी लागण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण खाताना काहीतरी त्या अन्ननलिकेमध्ये काहीतरी अडकतं तेव्हा आपल्याला उचकी लागते. ही तशी खूप नॉर्मल गोष्ट आहे. ती थोड्या वेळाने आपण काहीतरी गोड खाल्लं तर ते थोड्या वेळाने कमी होतं. पण सातत्याने जर हा प्रकार होत असेल तर कदाचित आपल्याला काही तपासण्यांची गरज नक्कीच आहे. तर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट जे असतात अशांकडे आपण कन्सल्ट केलं पाहिजे. आणि वन्स यू गेट की आपल्याला त्याच्यात काहीही तसं सिरियस प्रॉब्लेम नाही आहे, तर मग तुम्हाला प्राणायामाने त्याला हळूहळू नक्कीच फरक पडेल. 4 दिवस 5 दिवस सातत्याने जर एवढी उचकी लागत आहे तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. कारण जो प्रांत आपला नाही, मी आता तुम्हाला सांगेन की तुम्ही असे प्राणायाम करा किंवा तसा व्यायाम करा, तर जेव्हा असा काही त्रास आपल्याला ऑलरेडी आहे तर तो त्रास आधी कमी करून घ्यायचा आहे आणि मग योग अभ्यासाला सुरुवात करायची आहे. अजून काही प्रश्न आहेत? कारण असा तर योगावर आपण खूप आणि कितीही बोलू शकतो. आज इथे प्रामुख्याने इथे येण्याचा जो उद्देश आहे तो काही लोकांच्या काही समस्या आहेत, त्यांना जर माझ्या परीने मी काही त्याच्यासाठी सोल्युशन देऊ शकले तर खूप आनंद होईल मला त्या बाबतीत. आता सध्या आपण बघतो की मी जसं म्हटलं तसं रेस्पिरेटरी गोड खाल्ल्यानं वजन वाढतं का? हो, गोड खाल्ल्याने वजन वाढतं. त्यामुळे पण गोड खाणं बंद करायचं नाही. गोड खायचं आहे पण ते प्रमाणात. आणि जेवढं आपण गोड खाऊ म्हणजे साधारण एक त्याचं माप आपल्याला माहीत पाहिजे. तसंही आपण गोड रोज खात नाही, पण जर खाल्लं म्हणतात की आपण ते खाल्लं तर ते पचवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. जर गोड खाल्लंय तर तुम्ही 2 किलोमीटर फिरत असाल तर 4 किलोमीटर फिरा. खाल्लंय तेवढं बर्न करा, म्हणजे वजन वाढणार नाही. पण आपण नुसतंच गोड खातोय आणि त्याच्या अगेन्स्ट आपण त्याला काहीही व्यायाम देत नाही तर नक्की वजन वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे साखर, तेल, तूप हे आपल्यासाठी खरं तर तसं आपले शत्रू आपण त्यांना मानलं पाहिजे. कारण ऑलरेडी आपण जे काय खातो त्याच्यातनं भरपूर शुगर आपल्याला मिळत असते.
आणि एक्स्ट्रा जेव्हा आपण शुगर इनटेक आपला होतो तेव्हा त्याला बर्न करण्यासाठी आपल्याला तेवढा जास्त व्यायाम नक्की केला पाहिजे. योग कोणत्या वेळी करावा, ठराविक वेळ चांगली कोणती? योग हा निश्चितपणे पहाटे उठल्याबरोबर केला तर त्याचा फायदा फायदा इन द सेन्स की आपण त्यावेळी फ्रेश असतो, पोटात काही नसतं, पोट रिकामं असतं, त्यामुळे आपलं अंग व्यवस्थित वळतं आणि ते करताना एक उत्साह आपल्याला जाणवतो. पण शक्य नसेल तर आपण संध्याकाळच्या वेळी, साधारण दुपारची वेळ ही योग करण्याची नाही असं म्हणतात, कारण की दिवसभरात आपण खाल्लेलंही असतं किंवा थोडीशी गरमी असते. साधारण थंड वेळेला योग करावा असं एक त्याचं प्रमाण आहे. एकतर सकाळी सकाळी शक्य नाही झालं तर संध्याकाळी आपण जे काही खाल्लेलं असेल त्याच्यानंतर 4 तासांनी आपण संध्याकाळी योग नक्की करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते प्राणायाम. इथे आता बोलण्याच्या ओघात मी काही प्राणायामाविषयी तुम्हाला सांगते की आपल्याला असं वाटतं की आपण फक्त खूप भरपूर उड्या मारलो, भरपूर चाललो, भरपूर आसनं केली, खूप रिगरस व्यायाम केला, कार्डियक एक्सरसाइज केली तरच आपलं वजन कमी होतं. तर असं नाही. कानाचा पण योग करता येतो का? हो, नक्कीच करता येतो. भ्रामरी हा एक प्राणायाम आहे ज्याच्यामध्ये आपण कानाचं सुद्धा आरोग्य जपू शकतो, सुधारू शकतो. भ्रामरी प्राणायामाचे तर अनेक त्याच्यामध्ये फायदे आहेतच, पण कानासाठी असं जर विशिष्ट म्हणाल तर कानासाठी म्हणून भ्रामरी प्राणायामाचा फायदा होतो. सध्या मुलांना प्रत्येक पदार्थामध्ये साखर असते, गोड पदार्थ कितपत घ्यावा? आता मुलं आहेत तर मुलं गोड खाणारच, त्याच्याबद्दल वाद नाही. मुलांना खाऊ द्या, पण अर्थातच कुठलीही गोष्ट ही प्रमाणात असली पाहिजे. खूप जास्त गोड देणं शक्यतो टाळावं. पण तरीही मुलांचा हट्ट असेल, मुलांना काही गोष्टी आवडत असतील तर त्या द्यायला हरकत नाही. पण गोड हे ना नॅचरल स्वरूपात, मुलांना जर गोड आवडत असेल तर त्यांना फळं खाण्याची सवय लावा. फळांमध्ये एक त्याचा नॅचरल विशिष्ट असा गोडवा असतो आणि ज्याच्याने त्यांना फायदाच होतो. आणि अर्थातच गोड खायला आपण देतोय तर त्यांना तितका व्यायाम करू द्या. मुलांना वेगळं व्यायामाला बसवण्याची खरं तर गरज नाही. त्यांना भरपूर उड्या मारू द्या, खेळू द्या, पळू द्या. पण आता नेमकं झालंय काय की मुलं खेळतात खूप आहे पण मोबाईलवर खेळत आहेत, त्यामुळे त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट, उलटा त्याचा प्रकार मुलांवर होतोय. त्यामुळे गोड खाऊ द्या पण तितकाच त्यांना खेळायला जाऊ द्या आणि गोड देताना सुद्धा प्रमाणात द्या. आणि जितक्या नॅचरल गोष्टी आपण, मध आहे, सगळी फळं आहेत किंवा ड्रायफ्रूट्स आहे, तर अशा वस्तू दिल्या तर त्याचा त्यांना नक्की फायदाच होईल, त्याचा कुठलाही अपाय होणार नाही. प्राणायामाचे प्रकार किती आहेत आणि ते कसे करावेत? प्राणायामाचे तर अनेक प्रकार आहेत. रिप्लाइंग टू व्यंकट होनळे, कसलं विवेचन आपल्याला सविस्तर हवंय, मला परत एकदा सांगा जरा. हां, तर प्राणायामाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्राणायाम हा मुळात आपला श्वसन क्रियेशी संबंधित आहेत. आपण एक साधी सोपी गोष्ट आहे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते. आपण जर बघू आयुर्मर्यादा लाईफ स्पॅन जर आपण पाहिला तर कुत्र्याचा जर आपण लाईफ स्पॅन पाहिला तर कुत्रं हे 10-12 फार तर फार 15 वर्ष ह्याच्यापेक्षा जास्त दिवस जगत नाही. आणि जर आपण कासवाचा लाईफ स्पॅन किंवा त्याची आयुर्मर्यादा पाहिली तर कासव हे 200-250 वर्षापर्यंत जगतं. त्याच्या उलट माणसाची जर आपण आयुर्मर्यादा पाहिली तर आता तर आणखीन कमी जास्त होते, पण साधारण 100 वर्ष धरून चल, 80 ते 100 वर्षापर्यंत माणूस जगतो. तर ही आयुर्मर्यादा कशामुळे आहे? कुत्र्याची आयुर्मर्यादा सगळ्यात कमी असण्याचं कारण म्हणजे कुत्रा 1 मिनिटामध्ये 100 वेळापेक्षाही जास्त श्वास घेतो. खूप झपाट्याने श्वास घेण्याची क्रिया त्याची चालू असते. व्हेरॅज कासव हा 3 मिनिटाला 1 श्वास घेतो.
ह्या दोन्हीच्या मध्ये माणूस आहे. आपल्या रोजच्या जे काय आपली दिनचर्या आहे, आपण श्वास घेणं न सातत्याने आपण श्वास घेत असतो, सोडत असतो आणि ही इन्व्हॉलेंटरी ॲक्शन ही आपोआप होतच असते. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, मध्ये एखादा पॉज जातो आणि हे आपलं चालू असतं. पण जर आपण प्राणायाम करत असू तर प्राणायामाचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे दीर्घ श्वसन करणे. जेवढा आपण दीर्घ श्वास घेऊ तेवढा आपल्याला ऑक्सिजन, प्राणवायू हा जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये आपण घेतो आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. प्राणायामाचा मूळ उद्देश काय आहे हा आधी लक्षात घ्या. त्याचे सगळे प्रकार समजून घेण्याच्या आधी साधारणपणे आपण जेव्हा नॉर्मली श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपण 1 ते 1.5 लिटर फक्त वायू, प्राणवायू घेत असतो, इन्हेल करतो आणि तेवढाच साधारणपणे बाहेर टाकतो. जेव्हा की आपली श्वास घेणं आणि श्वास सोडण्याची कॅपॅसिटी ही त्याच्या 8 पट जास्त आहे. म्हणजे तुम्ही सातत्याने अभ्यास करत 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 श्वसनाचा अभ्यास करत दीर्घ श्वसन जर करायला लागलात तर एक स्टेज अशी येते की तेव्हा आपण 4 लिटरपेक्षाही जास्त वायू आत घेऊ शकतो आणि बाहेर सोडू शकतो. म्हणजे आपण फक्तच त्याचा 1/8 भाग, जसा मेंदूचं पण आहे की आपला मेंदू सुपर कॉम्प्युटरपेक्षा पण जास्त काम करू शकतो, पण त्याचा आपण काही अंश भाग फक्त वापरतो तरीसुद्धा माणूस इतका हुशार म्हटला जातो. तसंच श्वासाच्या बाबतीत आहे की आपल्याला इतकी घाई असते की आपण कधीही थांबून दीर्घ श्वास घेत नाही आणि त्यामुळे मग अनेक ही सगळे आजार, इव्हन उचकी लागणं आहे, ॲसिडिटी होणं आहे, डोकं दुखणं आहे, मायग्रेन आहे, अर्धशिशी आहे, हे सगळे प्रकार आपल्याला जो आवश्यक असलेला प्राणवायू आहे तो कमी पडतो आणि मग डोकं दुखणं आहे, चिडचिड होणं आहे, आपल्याला सातत्याने नैराश्य आपल्याला घेरलेलं असतं. आपण नैराश्याने जितका आपण प्राणवायू, जितकं ऑक्सिजन आपल्या शरीरात आपण जास्तीत जास्त घेऊ तितकी आपली सकारात्मकता वाढते, आपला कॉन्फिडन्स वाढतो, दिवसभर आपल्याला हवी असणारी एनर्जी ती जास्त प्रमाणात, म्हणजे आपली कामं करून एनर्जी उरते, मग अजून मला काहीतरी काम द्या, ही स्टेज येते. तर प्राणायाम हा मुख्यत्वे श्वसन क्रियेबाबतीत आहे. मग अगेन त्याचे अनेक प्रकार आहेत. जसे आपल्याला सगळीकडे ऐकून ऐकून आता माहिती आहे की अनुलोम विलोम आहे. आता अनुलोम विलोम काय आहे? सगळ्यात आधी आपण श्वसन क्रियेबद्दल आधी थोडंसं आणखीन सविस्तर मी सांगते की आपल्याला 2 नाकपुड्या देवानी दिल्या आहेत. एक उजवी आहे, एक डावी आहे. उजवी नाकपुडी जी आहे तिला पिंगला नाडी, नाड्या, आता शरीरामध्ये हजारो आपल्या नाड्या आहेत, त्यातल्या मुख्य माहीत असलेल्या तशा 72,000 आणि त्यातही महत्त्वाच्या ज्या 3 नाड्या आहेत त्याला म्हणतात आपण पिंगला नाडी, इडा नाडी आणि सुषुम्ना नाडी. पिंगला म्हणजे उजवी नाकपुडी, ह्याला सूर्य नाडी असं सुद्धा म्हटलं जातं. आपण जर आपल्या श्वासाचा नीट अभ्यास केला, श्वास घेतला आणि श्वास सोडला तर आपल्याला असं लक्षात येईल की उजव्या नाकपुडीतनं जो आपण श्वास बाहेर टाकतो तो गरम आपल्याला अनुभूती देतो किंवा उष्ण अनुभूती येणारा हा श्वास असतो. डाव्या नाकपुडीने जेव्हा आपण श्वास बाहेर टाकतो हा थोडासा थंडावा किंवा गारवा देणारा श्वास आहे. आणि ह्या दोन्ही नाड्यातनं जो श्वास आपण घेतो आणि सोडतो ह्या दोन्हीचं आज्ञावहन करणारी जी तिसरी नाडी आहे त्याला म्हणतात सुषुम्ना नाडी. प्राणायाम हा पूर्णपणे आपला श्वास इडा, पिंगला आणि सुषुम्ना याच्याशी रिलेटेड आहे. मग आता एकदा आपल्याला आपली तब्येत कशी आहे, उष्ण आहे, थंड आहे हे जाणून घेतल्यानंतर प्राणायामाचं देखील तसंच आहे की आपल्याला कुठला प्राणायाम सूट होणार आहे हे आधी आपल्याला तज्ज्ञांकडून माहिती करून घेतलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने आपण पुढे पुढे त्या प्राणायामाचा आपल्याला कसा उपयोग होईल ते बघू शकतो. आता अनुलोम विलोमबद्दल मी सांगत होते की सगळ्यांना खरं तर आपण नाव घेऊ नये, पण रामदेव बाबांची ही कृपा आहे की लोकांना निदान योगच्या ज्या काही टर्म्स आहेत, जी काही ती नावं आहेत ही आपल्याला सगळ्या जनमानसांपर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहेत. अनुलोम विलोम करणं म्हणजे काय तर ह्या दोन्ही नाकपुड्यांमधून आपण जेव्हा श्वास घेतो आणि सोडतो
ह्या दोन्हीचं बॅलन्स, उष्णतेचं आणि थंडाव्याचं बॅलन्स आपण तिथे करत असतो. अनुलोम विलोम ह्यालाच नाडी शोधन किंवा अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग असं सुद्धा आपण म्हणतो. आता हा प्राणायाम हा सगळ्यांसाठीच सुटेबल आहे, की आपल्या शरीरात जेवढी उष्णता गरजेची आहे, उष्णता जर कमी झाली, माणूस फक्त थंडच राहिला तर त्याचा जठर अग्नी बंद होईल, त्याला भूकच लागणार नाही, खाल्लेलं त्याला पचणारच नाही. किंवा जास्त उष्णता झाली तर आपल्याला ॲसिडिटी होईल, जळजळ होईल, ह्या सगळ्या गोष्टी होतील. मग हे सगळं आपल्याला बॅलन्स करण्यासाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम सांगितला जातो. त्यानंतर जसं मी आत्ता सांगितलं की ॲसिडिटी कमी करण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला शीतली आणि शीतकारी प्राणायाम केले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला सातत्याने जर दम लागत असेल, कफ होण्याची काही प्रवृत्ती असेल किंवा लंग्सची कॅपॅसिटीच मुळात कमी असेल, आपल्याला श्वास घ्यायला किंवा चालताना दम लागत असेल, जिने चढताना दम लागत असेल, वारंवार कफ होत असेल, तर अशा वेळेला आपण चेस्ट एक्सपांडिंग, छातीमध्ये हवा भरून घेणे. मुळात 3 प्रकाराने वेगवेगळ्या आपण श्वास घेतो. एकतर आपण श्वास छातीत भरून घेतो. दुसरा, काही प्राणायामामध्ये आपल्याला श्वास नाभीपर्यंत ॲब्डॉमिनल ब्रिदिंग करायचं आहे. छातीत श्वास भरून घेणं ह्याला आपण थोरॅसिस ब्रिदिंग म्हणतो. म्हणजे ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत ह्या खरं तर आत्ता तसं अर्धा पाऊण तास 1 तासामध्ये सांगणं शक्य नाही आहे. मुळात सांगायचा हाच उद्देश आहे की शारीरिक मानसिक सगळ्या गोष्टींवरती आपल्याला जर अगदी इफेक्टिव्ह कुठला प्रकार असेल तर तो योग आहे. लोकांना हल्ली आपण जिममध्ये जातो, तिथे भराभर वजन कमी होतं, मग तिथे वेगवेगळ्या डाएट प्लॅन दिला जातो, मग तुम्ही हा प्रोटीन घ्या, तो प्रोटीन घ्या. आता मध्ये एक केस आपण अशी ऐकली की सारखं प्रोटीन इंटेकमुळे त्या मुलाची शक्ती इतकी वाढली की त्यांनी घरात त्याच्या वडिलांनाच मारून टाकलं. तर आपली संस्कृती काय सांगते, तर योग हा आज नाही, हा अनादी कालापासून, म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या योगाची महती सांगितलेली आहे. त्यामुळे योग अंतर्बाह्य जर आपल्याला आपल्यात आमूलाग्र पॉझिटिव्हली बदल हा सकारात्मकतेकडे घेऊन जाणारा हवा असेल तर योग ह्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आपण सगळेजण योग अभ्यास नक्की करा. जिथून कुठून आपल्याला शक्य असेल तर सध्याचं हे कुठलं तरी पुस्तक वाचून, फेसबुक पाहून, यूट्यूब पाहून हा योग अभ्यास सुरू करू नका. सुरुवातीला काही तज्ज्ञ लोकांकडनं आधी मार्गदर्शन घ्या, आपली तब्येत काय आहे हे समजून घ्या आणि मग आपल्याला जो सुटेबल योग आहे, आपल्याला सुटेबल जो प्राणायाम आहे तो नक्कीच आपल्याला त्याच्यातनं खूप खूप सकारात्मक ऊर्जा मिळेल. शारीरिक मानसिक स्तरावरती आपल्याला स्थैर्य लाभेल. मला सर तुम्ही सांगू शकाल अजून किती वेळ आहे? योग हा माझा खूप हृदयाच्या अगदी जवळचा विषय आहे. मी खूप वेळ बोलू शकते, पण आपलं काही असेल तर त्या पद्धतीने मला सांगा, किंवा आणखीन कुणाचे काही प्रश्न घेता येत असतील, वेळेचं काय आहे नियोजन, त्याप्रमाणे आपण पुढे बोलूया. खूप छान वाटलं. धन्यवाद सर. सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती हो मी माझ्या परीने द्यायचा प्रयत्न करते. अजूनही मी सुद्धा बिगिनरच आहे असं मला वाटतं, कारण हा इतका खोल विषय आहे की ह्याच्यात आपलं पूर्ण आयुष्यसुद्धा आपल्याला कमी पडू शकतं. आपण जितका अभ्यास करू तितका ह्याच्यामध्ये कमी आहे, आणि याची एकदा गोडी लागली तर माणूस तिकडनं कधीही मागे फिरत नाही, हे मात्र निश्चितपणे मी आपल्या सगळ्यांना आज इथे ह्या प्लॅटफॉर्मवर सांगू शकते. आपल्याकडे अजून वेळ आहे का सर? मला प्लीज मेसेज बॉक्समध्ये सांगा, किंवा आणखीन कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मी माझ्या परीने प्रयत्न करते, जे माझं नॉलेज आहे त्या पद्धतीने आपल्या प्रश्नांचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करते. राजश्री म्हणते की श्वासाबद्दल नवीन माहिती मिळाली. हो, श्वासाबद्दल तर खरोखर म्हणजे ही अनुभूतीच आहे. हे मी सांगून पटेल असं फारसं नाही. हे जेव्हा आपण स्वतः करायला लागू तेव्हा त्याच्यातलं खरं मर्म आपल्याला नक्कीच मिळेल. ठीक आहे सर, बोला असा मला मेसेज आलेला आहे, तर अजूनही मी बोलू शकते.
प्राणायामाबाबतीत खरं तर जास्त, कारण बाकी तसं एक्सरसाइज आपण बाकी वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांमध्ये पण करू शकतो. आपण धावायला जाऊ शकतो, पळायला जाऊ शकतो. हल्ली मॅरेथॉन्स आहेत, त्याच्यातही लोक खूप सहभाग घेतात. पण मॅरेथॉनसारख्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण धावायला पळायला जातो, तिथे सुद्धा सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं स्ट्रेचिंग करायला लावतात. श्वासाचं टेक्निक सांगतात, की पळताना आपण श्वास कसा घेतला पाहिजे, कसा सोडला पाहिजे, अशा पद्धतीने. तर प्राणायाम हा विशेष मी काय म्हणते की माझ्या आवडीचा पण विषय आहे आणि त्याचे जास्त मला वाटतं की माहिती फार कमी आपल्याला उपलब्ध असते. प्राणायामाच्या आणखीन प्रकारांमध्ये मी आत्ता 2 जसे प्राणायाम सांगितले, की एकतर आपण अनुलोम विलोम करू शकतो, त्यानंतर चेस्ट एक्सपांडिंग ब्रीदिंग करू शकतो. योग ह्या प्रकारामध्ये काही बंध आणि काही मुद्राही सांगितल्या जातात. तर ह्या मुद्रांचा देखील खूप आपल्याला फायदा होतो. साधारणपणे जेव्हा आपण योग वर्गाची सुरुवात करतो, तेव्हा आपण सुरुवात ही ओंकाराने करत असतो. आता ओंकार म्हटलं की प्रत्येकालाच असंच वाटतं की ओंकार म्हणजे ही धन्यवाद. काशीनाथ कुलकर्णींकडचा पण मेसेज आला आहे, खूप खूप धन्यवाद. तर ओंकार ही अर्थातच प्रार्थना म्हणून तर आपण म्हणायचीच आहे, पण ओंकार हा फक्त प्रार्थना नाही. ओंकार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एका विशिष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने जेव्हा आपण ओंकाराचं उच्चारण करतो, हा ओंकार हा 3.5 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. अ, उ आणि म. म म्हणजे पोटफोड्या म. तर धन्यवाद. मी आणखीन थोडा वेळ बोलीन, नक्कीच आवडेल मलाही बोलायला. तर ओंकार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा उ म. म हा पोटफोड्या म्हणजे 3.5 अक्षरांनी ओंकार बनलेला आहे. हा म्हणताना सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो, याच्यासाठी पण एक समजण्यासाठी बघा, मी एक छोटंसं उदाहरण देते. सकाळी सकाळी आपण झाडांवर बघतो की काही दवबिंदू, काही पाण्याचे थेंब आपल्याला दिसतात. आता हे थेंब जर आपल्याला खाली पाडायचे झाडावरचे आणि झाडाला कुठेही आपल्याला काही त्रास न देता हे झाडाच्या पानांवर असलेले थेंब खाली पडायचे, तर काय करायचं? त्या झाडाला जस्ट एक टिचकी मारा बुंध्याला त्याच्या. साधा तुळशीचं रोप बघा, आपण त्या झाडाच्या पानांवरती पाणी आहे, पाण्याचे थेंब आहेत, आपण त्याला एक टिचकी मारली की ते पाण्याचे सगळे थेंब खाली पडतात. तसं जेव्हा ओंकार आपण म्हणतो, हा आपण पोटातून, म्हणजे जिथे सगळे आपले आतडे आहेत, जेव्हा आपण तिथून उच्चारतो तेव्हा ह्या सगळ्या आतड्यांच्या इथे एक स्पंदनं काही निर्माण होतात आणि तिथे काय जे साठलेलं असेल, जशी ॲसिडिटी आहे की आतड्यांना काही ना काही म्हणजे वेस्ट तिथे चिटकलेलं आहे, ते हलतं तिथे. म्हटलं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या अन्नपचनाच्या संदर्भातले सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमी व्हायला मदत होते. उ हा आपण हृदयातून म्हणतो. जेव्हा हृदयातून आपण उ हा उच्चार करतो तेव्हा हृदयाचे सगळे तिथे जे काय आपले स्नायू आहेत तिथे व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि तिथे सुद्धा चिटकलेले काही असतील गोष्टी त्या दिल्या होतात, हलतात त्या. आणि म हा आपण मस्तिष्कात न म्हणतो. त्यामुळे उ म अशा ह्या 3 प्रकारांनी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणी त्या व्हायब्रेशन्समुळे जे काय आपले टॉक्सिन्स जमा आहेत ते सगळे ढिले होतात आणि जेव्हा ओंकार आपण सोडतो श्वास तेव्हा ते सगळे बाहेर पडतात. त्यामुळे ओंकार हा फक्त प्रार्थना नाही, तर हा व्यायामाचा एक प्रकार आहे. जेव्हा मस्तिष्कातनं आपण चा उच्चार करतो, आपण 1 पट, उ दुप्पट आणि म हा 4 पट आपल्याला लांबवायचा आहे. जसं जसं आपण हे उच्चारण करत जाऊ तसं तसं तिथे त्या व्हायब्रेशन्समुळे जी स्पंदनं तिथे निर्माण होतात, त्याच्यानी मस्तिष्कात जेव्हा ही स्पंदनं निर्माण होतात तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होते. आता हे झालं तिथल्या गोष्टींचं जे काय आपल्याला टॉक्सिन्स आहेत हे बाहेर पडण्यासाठी.
ओंकाराचा वाणी सुधारण्यासाठी जो आपल्याला फायदा होतो. बघा, आपण वाणीचे काही प्रकार आपल्याला माहीत असतील: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर ह्या सगळ्या वाणीमध्ये सुद्धा ह्या स्पंदनांचा, ह्या व्हायब्रेशन्सचा इतका छान इफेक्ट होतो की आपली वाणी सुधारण्यासाठी सुद्धा ओंकाराचा खूप जास्त फायदा आपल्याला होतो. त्यामुळे नेहमी योग करायला सुरुवात करताना आपण ओंकाराचं उच्चारण केलं पाहिजे. मग आता हे किती वेळा केलं पाहिजे? तर कमीत कमी 3 वेळा, 11 वेळा, 21 वेळा आणि असं कितीही. म्हणजे ते म्हणण्याला आपल्याला काहीही बंधन नाही आहे, पण साधारणपणे असं म्हटलं जातं की 3 ते 11 वेळा तरी रोज आपण ओंकार केलाच पाहिजे. पहाटे योग केल्यानंतर थंड पाणी की कोमट पाणी पिणे चांगले राहील. योग केल्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर आपण कोमट पाणी प्या. सकाळी जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा हे कोमट पाणीच पिलेलं केव्हाही फायदेशीर असेल, कारण कोमट पाण्याने सुद्धा आपल्याला एक ऊर्जा मिळते, किंवा हे जसं मी म्हटले टॉक्सिन्स हे सगळेच निघण्यासाठी पण मदत होते. त्यामुळे सकाळी आणि शक्य असेल तर रात्री झोपायला जाण्यापूर्वी जेव्हा आपण पाणी पितो ते पाणीसुद्धा थोडंसं कोमट पिलं तर जास्त चांगलं. तर असा हा ओंकाराचा पण फायदा आहे. त्यानंतर प्राणायामाचा तर फायदा आहेच आहे. काही ज्यांना विनासायस वेट लॉस करायचं आहे, खूप व्यायाम करण्यासाठी वेळ नाही, तर त्यांच्यासाठी एक काय म्हणतात की जादूचा प्रयोग असल्यासारखा जो एक प्राणायाम आम्ही सांगतो, तो खरं तर असं सांगितला नाही पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे की मी तुम्हाला सांगेन. पण आज इथे भेटलो आहे आणि सगळ्यांचं सर्वेपी सुखीनः सन्तु असं म्हणतात. तर सगळ्यांनीच छान राहावं, स्वस्थ राहावं, ह्यासाठी मी एक मला प्राणायाम सांगते की जसं मी सांगितलं, उष्णता देणारी उजवी नाकपुडी आहे. आपलं जर वजन खूप जास्त असेल आणि जर ॲसिडिटीचा त्रास नसेल कुठलाही, किंवा उष्णतेचे कुठले विकार नसतील, तर अशांनी सूर्यभेदन किंवा सूर्याभ्यास केला पाहिजे. साधी गोष्ट आहे. डावी नाकपुडी बंद करायची आणि उजवीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा. हे आपल्याला सलगपणे 27 वेळा करायचं. त्यानंतर पुन्हा हे थोडंसं कॉम्पन्सेट व्हावं, कारण उष्णता निर्माण होणार आहे. जेवढी उष्णता आतमध्ये निर्माण होईल तेवढं चरबी विरघळायला, वितळायला फायदा होईल. त्यामुळे सूर्याभ्यास करायचा आहे 27 वेळा झाल्यानंतर. मग डाव्या नाकपुडीने 11 वेळा श्वास घ्यायचा, 11 वेळा बाहेर टाकायचा. असं आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा. असं समजा की एक डॉक्टर आपल्याला भेटले आणि त्यांनी आपल्याला हे औषध सांगितलं, पण याच्यात केस अशी आहे की आपल्याला उष्णतेचे कुठलेही विकार असू नयेत, नाहीतर त्याच्याने उष्णता वाढेल. आणि एक्झॅक्ट उलटी क्रिया, ज्यांना वजन वाढवायचं आहे, ज्यांचं अगदीच बारीक आहे, वजन वाढतच नाही आहे, खूप खाऊनही वजन वाढत नाही आहे, अशांनी चंद्राभ्यास करावा. उलटी क्रिया करायची की डावीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचं, असं 27 वेळा करायचं, आणि मग उजवीने पुन्हा 11 वेळा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. अशा पद्धतीने आपण चंद्रभेदन, सूर्यभेदन, किंवा ज्याला आपण सूर्याभ्यास, चंद्राभ्यास म्हणतो, असा प्राणायाम आपण करू शकतो. मला वाटतं आजच्यासाठी एवढी माहिती पुष्कळ आहे. एवढं ऐकून जर आपल्याला योगाची गोडी निर्माण झाली तरीसुद्धा आजचा कार्यक्रम सफल झाला असं आपण म्हणूया. आणि ही जी टीम स्वराज्य देशाची खरंच खूप चांगलं काम करते की रोज कोणाला ना कोणाला संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित करत आहात, वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना, आणि खूप त्याचा फायदा सगळ्यांना होतो आहे, लोक करून घेत आहेत. तर आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊ, नाहीतर मग आजच्या दिवशीसाठी आपण थांबूया असं मला वाटतंय. सर, आपलं काय मत आहे? कुणाचे आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तुमच्या प्रश्नामुळे मलाही त्या गोष्टी सगळ्या आठवून त्याच्यासाठी पुन्हा काहीतरी चांगलं सांगण्याचा योग इथे आलेला आहे. तर नक्कीच कुणाला आणखीन काही योग ह्या विषयात काही विचारायचं असेल तर विचारू शकता.
स्वराज्य देशाच्या टीमपैकी कोणी असेल तर नमस्कार सर. आणखी काही प्रश्नांची उत्तरं राहिली आहेत का कोणाची देण्याची? ठीक आहे, मग आपण थांबूया इथे. सगळ्यांना मला असं वाटतं की योग या विषयाबद्दल आपल्याकडे अवेलेबल आहे त्या वेळात जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. खरं तर हा विषयच इतका सखोल आणि महत्त्वपूर्ण आहे की त्याला आपण असं अगदी थोड्या वेळामध्ये फार काही सांगता येणार नाही. पण निदान थोडंसं इंट्रोडक्शन म्हणता येईल असा देण्याचा आज इथे प्रयत्न केलेला आहे. तर आपण थांबूया. शेवटी पुन्हा एक प्रार्थना. आहार तज्ज्ञ आहारात काय काय घ्यावे हे आधीच मी सांगितलं की आहारात बॅलन्स्ड डाएट ज्याला आपण म्हणतो की सगळ्याच गोष्टींचा समावेश त्याच्यात असावा. जर आपण व्हेज घेत असाल, नॉनव्हेज घेत असाल तर त्यातनं बऱ्यापैकी सगळे व्हिटॅमिन्स आपल्याला मिळतातच. पण जर अगदीच मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे मी व्हेज बाबतीत जास्त सांगू शकते की चौफेर आहार आपण सगळ्या पालेभाज्या, कडधान्य, फळं, दूध, लिंबू जरूर असावं आपल्या आहारामध्ये. रोज कुठला तरी एक आंबट पदार्थ रोज घ्यावा. आवळ्याचा किंवा आपल्याला कोरफडचा ज्यूस जर आपण सकाळी घेऊ शकत असाल तर तेही खूप चांगलं आहे. आणि शक्यतो जेवणाच्या वेळा आपण निश्चित कराव्या दोन्ही वेळच्या, किंवा अगदी दोन्ही वेळा शक्य नसेल 4 वेळा आपल्याला खायचं असेल तर थोडं थोडं विभागून आपण खावं. आणि कार्बोहायड्रेट्सची मात्रा जितकी आपल्याला कमी करता येईल. आणि आपल्याकडे एक आपल्या मनात असं लहानपणापासून ठसलेलं आहे की आपण भरपूर भाकरी पोळी खाल्ली तरच आपलं पोट भरतं. तर शक्यतो आपण कार्बोहायड्रेट्स कमी करावेत. आणखीन जास्तीत जास्त आपल्याला फळं, भाज्या, सॅलड हे जितकं घेता येईल, मोड आलेली कडधान्य ह्याचा आपण समावेश जास्तीत जास्त आपल्या आहारात कराव्या. रात्री झोपताना दूध घेतलं तर चालेल का? अगदी चालेल. फक्त रात्री झोपताना दूध थंड न घेता गरम, त्याच्यात शक्य झालं तर हळदीचं दूध प्यावं. हळद आपल्याला सगळ्यांना माहिती की अँटीसेप्टिक आहे. आणि सध्याच्या काळात तर हळदीचं महत्त्व सगळ्यांना पटलंय की आयुष मंत्रालय किंवा सगळीकडून आपल्यावर मारा होतोय की दूध हळद घ्या. हळद हे अँटीसेप्टिक आहे आणि थोडंसं गरम आहे, त्यामुळे सर्दी वगैरेचे जे विकार होतात ते होणार नाहीत. दूध जरूर घ्या रात्री झोपताना. फक्त ते थंड घेऊ नका, चांगलं उकळलेलं गरम असलेलं. आणि शक्यतो त्याच्यामध्ये हळद आणि गूळ टाकून उकळून ते घ्यावं. मला वाटतं बऱ्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की सगळ्यांनाच आपल्याला त्याचं समाधान नक्की झालं असेल. तर आता एक छोटीशी आपण प्रार्थना घेऊया आणि आजच्या दिवसासाठी ते थांबूया. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि खूप छान प्रतिसाद दिला. बऱ्याच जणांनी सांगितलं की खूप छान मार्गदर्शन आपल्याला मिळालं आहे. सगळ्यांनाच मनःपूर्वक धन्यवाद. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे
भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम। धन्यवाद।